मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मारुती सुझुकीची वॅगनर 1.2 पेट्रोल ZXi व्हेरियंट. तर पाहू आता हिचे फीचर्स आणि काही कंपनीमधून काय काय लोडेड येते हे. तर समोरून ही अशी दिसते आणि इथे वायपर प्लेस केलेला आहे. समोरून बोनट, ग्रिल अशी काही ग्रिल येते आणि ही वरची जी ग्रिल आहे ती क्रोममध्ये आहे. ती ॲसेसरीजचा पार्ट आहे, तो वेगळा व्हिडिओ टाकेल मी. आणि हेडलॅम्प्स असे येतात आणि फॉग लॅम्प याच्यामध्ये येत नाही, ते पण ॲसेसरीजचा पार्ट आहे. आणि हा गार्ड पण ॲसेसरीजचा पार्ट आहे. आणि साईडवरून फेंडर असं काही आहे. आणि या फेंडरवर इंडिकेटर आहे, कारण हा ZXi व्हेरियंट आहे. ZXi प्लस असता तर ORVM जो आहे इथे असता इंडिकेटर. आणि साईडवरून काही अशी लुक आहे याची. साईडवरून जर आपण बघायला गेलं तर ORVM येतो. आणि फेंडरवर इंडिकेटर, बॉडी कलर, डोर हँडल आणि असं काही साईड लुक येते. आणि हे जे सगळं आहे, एक लाईटिंग वगैरे, हे सगळं ॲसेसरीजचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये अलॉय व्हील येत नाही, स्टील रिम येतात. आणि अलॉय व्हील पण ॲसेसरीजचा पार्ट आहे. या साईडने जर आपण बघायला गेलं तर या साईडनी पण सेम तेच. आणि मागे जर बघायला गेलं तर मागे असं काही लुक येते. स्कॉर्पियनसारखी कॉपीवाली हेडलाईट, इंडिकेटर आणि रिव्हर्स लाईट. त्यानंतर इथं सुझुकीचा लोगो, वॅगनरची बॅजिंग आणि असं काही लुक येते मागून. आणि इथे पण एक हेडलाईट येते, मागचा टेल लाईट सॉरी. आणि बाकी सगळं ॲसेसरीजचा पार्ट आहे. असं काही मागून लुक दिसते. हे जे रिफ्लेक्टर आहे हे कंपनीतूनच येतात, याच्यामध्ये लाईट नाही आहे. तर असा काही लुक आहे मागून. आणि समोर पण एक मारुती सुझुकीचा लोगो आपल्याला पाहायला मिळेल, मला सांगायची आठवण नाही. तर हा आहे मारुती सुझुकीचा लोगो, समोर पण आपल्याला पाहायला मिळेल. आणि असं काही आहे बाहेरून सगळं, वर एंटिना साधावाला. आणि चला तर आता आतमध्ये बघूया. आतमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात पहिले 90 डिग्री डोर ओपनिंग आहे याच्यामध्ये. आणि जर आतमध्ये जर गेलं तर सीट ॲडजस्टमेंट नाही आहे, हाईट ॲडजस्टमेंट नाही आहे. सीट रिक्लाईन करू शकतो आणि मागे पुढं करू शकतो फक्त. आतमध्ये जर बघायला गेलं तर असं काही इंटेरियर येते याच्यामध्ये. आणि आता सर्वात पहिले आपण लावून बघूची चाबी. हे असं काही इंटेरियर आहे याच्यामध्ये. आणि जे मीटर जे आहे, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ते आपल्याला एकदम मारुती 800पेक्षा पण बकवास पाहायला मिळेल. आणि इथे व्हॉल्यूम कंट्रोल येतात आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे. आणि इथे फॉग लॅम्पचे कंट्रोल आणि इथे ऑटो स्टार्टचा आणि इथे ऑटो स्टार्ट स्टॉप बटन, म्हणजे ऑटोमॅटिक फ्यूल सेविंग होते. आणि इथे हेडलॅम्प लेवलर. आणि त्यानंतर स्टेरिंगवर मारुतीचा लोगो. इथून आपण मीटरमध्ये बघू शकतो रेंज वगैरे आणि किती चालली आहे गाडी ते, आणि ॲव्हरेज वगैरे. आणि इकडच्या साईडला जर बघायला गेलं तर हे क्रोम डोअर हँडल नाही आहेत, साधे डोअर हँडल. आणि इथे लॉक अनलॉकचं. आणि हे जे आहे हे मिररसाठी आहे, बाहेरच्या ॲडजस्ट करण्यासाठी. आणि हे पॉवर विंडो लॉक करण्यासाठी आहे बाकीच्या. आणि लॉक अनलॉक हे. आणि हे पॉवर विंडो अप डाऊन करण्यासाठी. यामध्ये एकच पॉवर विंडो डाऊन
ऑटो डाऊनचा फंक्शन येते, जे की ड्रायव्हर साईडलाच आहे फक्त, हे बघू शकता तुम्ही. आणि ऑटो नाही आहे याच्यामध्ये, आपल्याला मॅन्युअली करावं लागेल ते. आणि हा जो आहे तो ॲसेसरीजचा पार्ट आहे. हा जो अँड्रॉइड स्टुडिओ आहे जो तो सोनीचा आहे. आणि हे इथे AC चे कंट्रोल असतात, AC चे कंट्रोल दिलेले आहेत जसे की मारुतीच्या बाकी गाडीमध्ये आहे तसे. आणि हा गिअर नॉब, इथे हँड ब्रेक आणि AC वेंट्स 2 इकडे दिलेले आहे आणि 2 इकडे. आणि इथे जो आहे हा मिरर दिलेला आहे मागे बघण्यासाठी. आणि इकडे पण पाहायला गेलं तर इकडे पण पॉवर विंडो आहे. आणि जे आहे लॉक खोलण्यासाठी ते पण सेम दिलेले आहे. आणि कम्फर्ट जर बघायला गेलं तर आता कम्फर्ट पाहू आपण मागचा. चला तर मग मागे जाऊया. मागे जर बघायला गेलं तर या साईडला पण 90 डिग्री डोअर ओपनिंग दिलेलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर इथे पण पॉवर विंडो दिलेली आहे सेम तेच लॉक अनलॉकचं. आणि क्रोम डोअर हँडल्स नाही आहेत. आणि मागची जी सीट आहे ही अशी काही आहे. आणि स्पेस जर बघायला गेलं तर या गाडीमध्ये स्पेस भरपूर दिलेला आहे जसं की तुम्ही पाहू शकता. आणि साईडला जे आहे ते हँडल पकडण्यासाठी दिलेलं आहे, या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण आहे. आणि ड्रायव्हर साईडला नाही आहे. तर हे असं काही आहे मागचं इंटेरियर. इथे पण पॉवर विंडो अपडाऊनचं फंक्शन आहे. आणि इथून असं काही समोरचं लुक दिसते. आणि समोर एक हा जो आहे लॅम्प दिलेला आहे. तर असं काय आहे इंटेरियर. चला तर आपण बघूया मागे आता, लावून देऊया. मागे जर बघायला गेलं तर मागे इथे डिक्की आहे. आणि पार्सल ट्रे इथे कंपनी फिटेडच आहे, कंपनीमधूनच येते. आणि अशी काही डिक्की आहे. स्विफ्टपेक्षा पण जास्त स्पेस आहे या गाडीमध्ये. डिक्की लावून घेऊया आणि आपण समोर जाऊया आता. समोर ABC ब्रेक पॅडल दिलेले आहे. आणि इथे फ्यूल लीड दिलेलं आहे. आणि इथे फ्यूल लीड दिलेला आहे. आणि इकडे जर बघायला गेलं तर इथून आपण बोनेट खोलू शकतो. तर हे बघा आपण, हे जे आहे 1200 cc पेट्रोल इंजन आहे 1.2, जे की कसा आवाज करते हे दाखवतो मी तुम्हाला. एकदम सायलेंट इंजन आहे. तर चला मग बघूया, स्टार्ट करून बघूया. हे बघा इतकं सायलेंट साऊंड आहे या गाडीचा, काही म्हणजे आतमध्ये भासच नाही झाला. तर चला आवाज बघूया. हे बघा इंजन साऊंड काहीच नाही आहे, नो असल्यासारखं आहे पूर्ण. तर असा काही होता ह्या गाडीचा फीचर्स आणि एक वॉक अराउंड रिव्ह्यू म्हणा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.